पण ते आयुष्यभर लक्षात राहील मला. याला म्हणतात मेमरी नाही, याला म्हणतात चुटिया. काहीतरी मोठा फटका नको पडायला आपल्याला. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टायटल आणि थंबनेल आजचा तुम्हाला माहितीच आहे. यस, आज आपला दिवस आहे. सो आज आहे आपला बर्थडे आणि आज आपण घेतली आहे ऑफिसला सुट्टी. सो चला आता फ्रेशअप वगैरे झालोय. 11:15 भाग्यश्री गेली हॉस्पिटलला, तर तिचं काहीतरी रुटीन चेकअप आहे. सो आता मी तिला पिकअप करण्यासाठी चाललोय आणि सोबतच माझी ही बॅग, कारण काल मी जे कपडे आणले होते त्याच्यामध्ये काहीतरी मला थोडंसं साईजचा इश्यू झाला आहे. जाऊन ते पण चेंज करेल, त्याच्यानंतर मॅडमला पिकअप करेल, मग आम्ही कुठेतरी नाश्ता करू आणि मग छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या दिवसाभराच्या ज्या ज्या होणार आहेत त्या तुमच्यावर मी शेअर करणारच. चला बघूया आजचा दिवस कसा होतोय. हा जो साऊंड आहे सकाळी सकाळी एकदम रिफ्रेश. चला आता गाडी ऑन केली आपण आणि आपल्याला फ्युलिंग आहे थोडंसं कमी. चला आज फ्युलिंग वगैरे पण करून घेऊ, आज सुट्टी आहे. तर बाय द वे आपलं हे पार्सल आलं होतं, गाडी रिलेटेड थोडं आहे, पण काय आपल्या गाडीला ते मॅच नाही झालं आहे. इथे तुम्ही बघताय की टियागो, सो ते काय मॅच नाही झालं आहे. सो आपण परत रिटर्न केलं आहे. रिटर्न भेटेल, कारण फ्लिपकार्टचं काय मला माहीत नाही, 2 ते 3 दिवस त्यांचा खूप जरा इश्यू चालू आहे डिलिव्हरी आणि पिकअपबद्दल. सो आय होप ते लवकर आले पाहिजेत आणि पटकन हे पार्सल घेतलं पाहिजे. आपण पोहोचलो आहोत. तर जस्ट फोन केला मी भाग्यश्रीला, ती बोलली की थांब, बाहेरच थांब, माझं ऑलमोस्ट होत आलंय. जस्ट गेलो होतो मी आतमध्ये. गाईस बरं नाही वाटत ना असं एक सोडणं, म्हणून मी आतमध्ये गेलो, पण ती बोलते की नको थांब बाहेरच. म्हणजे ते लेडीजचं हे असतं ना सगळं, सो जास्त नाही थांबून देत जेंट्सला. सो तसं काहीतरी होतं. आजचा दिवस आहे आपला बड्डे, जसं मी तुम्हाला बोललो. आणि ठीक आहे, एक नॉर्मल झालं आहे यार बड्डे म्हणजे ना, आता एक असं एक कन्सेप्ट झालं आहे ना. ठीक आहे, नॉर्मल दिवसच चालला आहे आपला. कारण लहानपणी तुम्हाला माहिती आहे ऑफकोर्स की आपण जेव्हा 10च्या अंडर एज असतो, आपल्याला खूप एक्साइटमेंट असते आपल्या बड्डेची, की आता सकाळी उठणार आणि मग नवीन कपडे, मग नंतरला केक कटिंग आणि मग टॉईज. म्हणजे एक काही ना काहीतरी कोणतरी घेऊन येतं किंवा कोणी पैसे देतं हातामध्ये. तर ते जरा थोडंसं आता म्हणजे थोडंसं कालांतराने जसं जसं आपण मोठं होतो तर ती गोष्ट कुठंतरी कमी होत जाते. पण ठीक आहे, तो लाईफचा भाग आहे आणि प्रत्येकाबरोबरच होत असेल आय गेस, मला वाटतं असं. सो इतरांबरोबर पण तसंच होत असावं कदाचित, कारण प्रत्येकाचं काही वेगवेगळं असू शकतं. A few moments later. आणि आता गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत आणि मग आपण निघू. आणि मग आपण निघू नाश्त्यासाठी, कारण भूक लागली तिला पण आणि मला पण. सो बघा माझी हालत, एका साईडला फाईल आणि हे छत्री पकडली, मधीच लावली नाही. मधीच तिथेच ऑप्शन होता, दुसरीकडे ऑप्शन नव्हतं. हिचं तर भलतंच असतं गाडीनं, पण टू व्हीलरनी कसं जाणार. चुप 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 चुप, बसली का. चला आता काय का ती पोहे की इडली काय. चला गाईस, तर हॉस्पिटल नंतर थोडंसं आपण आलो आहोत नाश्ता करण्यासाठी. मॅडमला भूक लागली आहे आणि मागवला आहे मस्तपैकी डोसा. तर आता जरा डोसा वगैरे 1 प्लेट मागवली आहे, आधी टेस्ट करतो कशी आहे. हां चांगली आहे. चला आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि डोसा एवढा खास नव्हता, ओके होता, त्याला एवढं काही हे नव्हतं, पण ठीक आहे. या डोशाला आमच्याकडून भेटत आहे पिवळा थम्सअप. डोसा खाल्ल्यानंतर आता आम्ही खायला आलो आहोत सँडविच. तर मॅडमला सँडविच खायचं आहे, ते पण चीज. आता ऑर्डर दिली आहे, ऑर्डर बनती आहे. चला आता गाडी लावली आहे मी आणि आता आपण जाऊया घरी. आता बघूया काय काय प्लॅन आहे, कारण मला आता जायचं आहे चेंबूरला, कारण जरा माझे ते जरा कपड्यांचा जरा माझा प्रॉब्लेम झाला आहे. तर ते साईज येत नाही मला, तर ते कपडे आपण चेंज करून घेऊन येऊया
आणि मग बघूया कसं काय होतंय. चला. A few moments later. ओके गाईस, तर आलो होतो आपण भाग्यश्रीचं पॅन कार्ड कलेक्ट करायला चेंबूरला. बघूया आता, चला कपडे चेंज करूया आता माझे, कारण मला आता हे पटकन ठेवावं लागलं त्याची. चला गाईस, तर कपडे मी चेंज केलेत आपले. आता जसा पाहिजे होता तसा शर्ट भेटला. तर आता मॅडमचं एक पार्सल आलं तर ते पार्सल आलं. दिवस आपला असाच चालणार आहे, काय ना काहीतरी. तर चला आता घरी जाऊया आणि मस्तपैकी जेवूया. आणि मग संध्याकाळी वाटतं पोरं भेटणार आहेत सगळी, त्याचा भेटण्याचा प्लॅन आहे. तर मग संध्याकाळी बघूया कसं काय होतं. चला भेटूया तिसच्या इकडे. आणि आता थोड्या वेळात ते दादा पार्सल घेऊन येतील, कारण ते थोडंसं मोठं आहे वाटतं. बघू आता केवढं समोर बसलं पाहिजे ॲक्टिव्हाच्या. बघू आले तो समीर आला वाटतं, उसको सामने रख देता हूँ ना मैं. चलो थँक्यू. चला गाडी इकडे लावली आहे आणि आता आपण निघतोय आपलं पार्सल घेऊन घरी. गाईज, मी आता माझं फ्लिपकार्टचं पार्सल रिटर्न देण्यासाठी आलो होतो, कारण ते गाडीमध्ये होतं. तर मग ते गाडीतून मी त्याला देण्यासाठी आलो होतो आणि अचानक म्हणजे मला काय माहीत काय सुचलं, म्हटलं तो एक टॅग आहे, तो नीलमने आपल्याला ब्रदर्स डेला दिला होता, तो जो फ्लॅग होता, तो फ्लॅग आहे. तो फ्लॅग मला म्हटलं मागे लावूया आपण आपल्या मागच्या केबिनच्या इकडे. ठीक आहे, मागच्या डिक्कीच्या इकडे म्हटलं तो लावूया. आणि फॉर्च्युनेटली मला काय दिसलं ते तुम्हाला दाखवतो. जसं तुम्ही बघताय, मामाने इकडं येऊन काम केलेलं आहे आणि आता कुठून घुसलाय काय घुसलाय मला माहीत नाही, बट थोडेसे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट होते. नशीब ते काय झालं नाही त्या डॉक्युमेंटला. आता मी ते वरती ठेवलं तिथे, थोडंसं इथे कुरतडलं आहे आणि मला माहीत नाही हे आता कसं इथून काय, कारण ही जागा आपण जिथं उभे करतो ना तिथे जरा उंदीर वगैरे फिरतात. तर त्याच्यामुळे आता खालून कुठून आला आहे काय केलं आहे माहीत नाही. बट हा काय प्रकार आहे काय माहीत नाही, मला काय समजत नाही काय खाल्लं आहे नेमकं. काहीतरी मोठा फटका नको पडायला आपल्याला, त्याच्या आधी हे सॉल्व केलं पाहिजे आपण काहीतरी. आता बघूया, लेट्स सी काहीतरी करतो मी. ऑल राईट गाईज, तर वाजले आहेत 6 आणि आपण आलो आहोत सॅलॉनमध्ये. आपल्याला थोडासा क्लीनअप वगैरे करायचं आहे, थोडीशी डस्टी आणि डल झाली आहे स्किन. सो म्हटलं आता सलीम बाईकडे आलो आहे आणि जरा थोडंसं क्लीनअप वगैरे करून घेऊ. आणि बायसेप तुम्ही बघताय माझा मस्तपैकी थोडासा वर्कआउट करतो मी अधूनमधून, त्याच्यामुळे जरा आहे पंप. सो चला मस्तपैकी आता क्लीनअप वगैरे करून घेऊ आणि मग सगळ्यांना भेटू. बऱ्यापैकी आपला चेहरा डीप क्लीन केला आहे मी आणि जसं तुम्ही बघताय आता दिसत नसेल फरक, पण पूर्ण ब्लॅक हेड्स आणि सगळं रिमूव्ह झालं आहे. तर चला आता आंघोळ वगैरे करू आणि आपल्याला जायचं आहे आता सगळ्यांना भेटण्यासाठी. चला आता फ्रेशअप वगैरे होऊन घेऊ. A few moments later. तू हात लाव. कापी वाटायला लागली मला. चला कापू का? पुढच्या छोट्या स्वतः वाहून जात ना, तू वाहून नको देऊ. कोणी
म्हणलं मला आई थोडे चांगलं सोडून असतात घ्यायचं. अरे एवढी गाडी कळाली ना आपल्याला तिथे तुझ्याकडनं काय लाग कोणी आली तरी कोणती गाडी नाही, माझा म्हणू का बघा माझा म्हणू का घ्या तेव्हा थांबला असतो ना तिथं जायचं. हा पण ते 80% लक्षात आहे मला. चला, अरे कसं पकडू वारा वाहतोय सगळा. तू सांगितलं मला 2 जुलै 2026 संपलं ना आज 12 वाजायचे वाहतून आमचे वाजले. काय दाखवत आहे हा मात्र तो काळी जीवाला माणूस पहिला झालाय. पहिला तर तिथं गाडीत बसलाय कार बसलाय. तू दिनाला फोन कर ना. गप्पर रे. काय हे ना उलटा अनएक्सेप्टेड प्लॅन डायरेक्ट तोडून घे तोडून लावले काय कसा फिरल चाळीस बोल्ट उलटे लावले. जमला नाही परीक्षा पण किती वाईट झालं मोमेंटला बघितली. बोलतो तिथून मला फोटो काढता पावसात नाही कळणार कुठं आहे. थोडी भिजली असं बस लवकर घरी तू घरी जावा हा ना कापायचं ते येतो निघालो आता बसला आणि टेक्नॉलॉजी छत्री आहे. The next day. ऑलराईट गाईज, तर हा दिवस दुसरा आहे आणि तुम्ही जसं बघितलं की आपल्या बरोबर सकाळपासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत होत्या आणि लास्टला अचानक आम्ही एका छोट्याशा ड्राईव्हला गेलो आणि तिथे डायरेक्टली आमचा टायर पंक्चर झाला. की कशी आमची हालत झाली आणि मग कसं कसं काय काय ट्रॅव्हल केलं आम्ही. तर फायनली घरी आलो आम्ही रात्री 1 वाजता आणि त्याच्यानंतर व्हिडिओ क्लोज करायचा राहून गेला होता म्हणून म्हटलं आता व्हिडिओ क्लोज करूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.